हा नमस्कार. बाबा टॉकीजच्या आमच्या या ऑर्केस्ट्राच्या दुनियेत या नव्या अनोख्या नितेश पवार यांच्या संकल्पनेतून आलेल्या कार्यक्रमात आम्ही आपलं स्वागत करतो. सर तुमचं नाव सांगा आणि पूर्वी काय प्रोफेशन होतं ते सांगा. जॉब उल्हास दाभोळे, मी रिटायर्ड डेप्युटी कमिशनर आहे सेंट्रल एक्साइज मध्ये आणि मी 2010 साली रिटायर्ड आहे. बरं, तुम्ही या क्षेत्रामध्ये आवड आहे तुम्हाला गाण्याची ऐकण्याची विकण्याची, कसे काय ओढले गेलात? लहानपणापासून गाणी ऐकली, लहानपणापासून बिना गाणीत मला भारती इतर अनेक प्रोग्राम कॅसेट डेक माझ्याकडे होता. त्या डेकला मी बाहेरून कॅसेट सीडी जाणून गाणे ऐकायचे आणि ते बरोबर लक्षात राहिली माझ्या. त्यामुळे तुम्हाला ना ऍक्च्युअली तुम्हाला रसिक तुम्हाला मुद्दाम सांगतो यांच्याबद्दल, यांना गुगल म्हणतात. गाणे कुठचंही सांगायचे, एकोणीसशे 50 पासून 1990 पर्यंत 80 पर्यंत कुठचंही गाणं सांगा, ते गाण्याचे गीतकार संगीतकार त्याच्यानंतर सिनेमाचा निर्माते दिग्दर्शक इव्हन पडद्यावरचे कलाकार सांगतात, इतकं परफेक्ट आहे. आता उदाहरण हिर राजा ये दुनिया आहे महफिल, याच्याबद्दल सांगा. लेखक कोण, गायक कोण, गीतकार कोण? गीतकार व्हेरी गुड. संगीतकार मदन मोहन, वा. गायक मोहम्मद रफी, वा. आणि राजकुमार वर एक चित्रित झालेलं आहे आणि चैतन्य नांदेचे डायरेक्टर. बघा आहे ना नॉलेज. तर हे तुम्हाला यांच्याबद्दल आणखी एक स्पेशालिटी सांगतो की हे रसिकप्रिय गायक नाहीत, गात नाहीत, पण गाणाऱ्यांना पकडतात बरोबर, किंवा काय चुकलं तर लगेच सांगतात. तर हे इतके कानसेन आहेत, तानसेन तिकडे असतात, कानसेन येते, हे तुम्हाला ते गाण्याची माहिती पुरवतात, सांगतात. आणि प्रत्येक कार्यक्रमात ज्यांना जिथे जिथे शक्य होईल ते हजर असतात आणि एक अत्यंत दर्दी प्रेक्षक म्हणून आम्ही त्यांना ओळखतो. तुम्ही आता सध्या काय चाललंय सध्या तुमच्या इतर? सध्या काय रिटायर्ड लाईफ नंतर काय प्लॅनिंग आहे? सध्या म्हणजे पेपर वाचणे, टीव्ही बघणे, मोठ्या लोकांशी गप्पा मारणे. घरी बायका मुलं? मला दोन मुलगे आहेत. ते काय करतात? एकानं MLS केलेलं आहे, प्रायव्हेट कंपनीमध्ये काम आहे, दुसऱ्यानं MBA केलेलं आहे याच्यामध्ये बँगलोर ह्याच्यामध्ये सिम्बॉयसिस. अच्छा मोठं. तो PCS मध्ये आता लागलेला आहे. मग दोन मुलगेच आहेत. बरं, म्हणजे एक एकूण सुखी परिवार आहे. पण तरी सुद्धा आनंद बघा कसा घेतात की आफ्टर रिटायरमेंट लोक व्यसनी होतात, काय काय होतात. हे यांचं अत्यंत गोड व्यसन आहे, गाणं ऐकणं, गाण्याबद्दल सांगणं. आणि हे असंच आमचं तर स्पष्ट मत आहे बाबा टॉकीजच्या वतीनं, आम्ही तुम्हाला अपील करतो यांच्या वतीने पण, की तुम्ही व्यसन असं लावा की ज्याचा समाजाला फायदा होईल. जसा यांचा समाजाला फायदा होते. तुम्ही दारू प्यायलात तर तुमच्यापासून सगळे दूर जाणार, त्यापेक्षा गाणं ऐका, गाणं ऐकवायला लोक हजर होतात. बरोबर ना? गाण्यातला आनंद काय वेगळाच आहे. सगळं माणूस टेन्शन काय इव्हन रिलीफ मिळते, काय काय डिसिजन बरं डॉक्टर तेच सांगतात ऑलमोस्ट. आणि एक मनाला समाधान. तुम्ही आमच्या बाबा टॉकीजच्या प्रेक्षकांना काय सांगाल, विशेष सल्ला द्यायचा झाला तर काय सांगाल? सांगा, एवढं सांगायचं. सांगा साहेबांना, सांगा. आमच्या संगीताची आवड निर्माण करून घ्या स्वतः, तुम्हाला बराच रिलीफ मिळेल. सगळे दुःख तुम्ही विसराल आणि तुमचं जीवन चांगलं जाईल, सुरळीत जाईल आणि तुम्हाला वेगळाच आनंद मिळेल, वेगळाच अनुभूती मिळेल. धन्यवाद. विलास दाभोळे साहेब तुम्ही आलात, उल्हास दाभोळे साहेब तुम्ही आलात, आमच्या प्रेक्षक सुसंवाद साधलात. आभार. धन्यवाद.